नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रदीप अवचार तुमचं सर्वांचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलला। बघा, आपल्याकडे एक प्रश्न आहे जो की एरर डिटेक्शनचा आहे। एरर डिटेक्शन म्हणजे काय असते की जे वाक्य असते त्याच्यामध्ये चूक कुठला आहे ते ओळखायचं आहे। तर एक आपल्याला वाक्य दिलेलं आहे आणि त्या वाक्याचे 4 भाग केलेले आहेत, बरोबर आहे। तर ते 4 भागामध्ये कुठला एरर आहे ते आपल्याला बघायचं आहे। तर हा जो प्रश्न आहे ना, हा विचारण्यात आला होता PSI 1989 च्या परीक्षेमध्ये। आता मित्रांनो, हा नका विचार करू की 1989 चा प्रश्न आहे, सर कसं काय सांगतात। तर बघा, ग्रामर कधीच चेंज नाही होत, फक्त जो पॅटर्न आहे ना तो चेंज होतो। म्हणजे आपल्याला याच्यातून काय आहे की ग्रामरच्या कन्सेप्ट शिकायला भेटतात, ठीक आहे। आता पण याच टाइपचे प्रश्न हे तुम्हाला परीक्षेमध्ये जे आहे ना विचारले जातात, ठीक आहे। आता बघा, पहिला जो होता ना भाग काय होता, ही ॲज वेल ॲज हिज ब्रदर। आता इथे एक लक्षात घ्या, वाक्याचा सब्जेक्ट जो आहे ना ही, हे प्रोनाउन आहे, थर्ड पर्सन सिंग्युलर आहे। त्याच्यानंतर काय आलं, ॲज वेल ॲज। त्याच्यानंतर भाऊ कोणाचा होता, या हिचा, थर्ड पर्सन सिंग्युलर आहे म्हणून काय आलं, ही झालं। नंतर ब्रदर, एकच भाऊ आहे। आता याच्यामध्ये तर काही एरर वाटत नाही, त्यामुळे जो ए वाला पार्ट होता ना हा व्याकरणीय दृष्ट्या म्हणजे ग्रॅमॅटिकली परफेक्ट आहे। त्याच्यानंतर बघा, वर घेतलेला हे वर आणि हिअर। आता एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा वेगवेगळे नाउन किंवा वेगवेगळे प्रोनाउन हे ॲज वेल ॲज न कनेक्टेड होत असतील, बघा, जेव्हा वेगवेगळे नाउन किंवा वेगवेगळे प्रोनाउन हे कनेक्टेड असतील ॲज वेल ॲज न, तर आपलं जे व्हर्ब आहे ना, इकडे नाउन येईल नाहीतर मग प्रोनाउन येईल, इथं नाउन येईल नाहीतर मग काय येणार, प्रोनाउन येईल। तर आपलं जे व्हर्ब आहे ना हे कसं असायला पाहिजे, ॲज वेल ॲजच्या आधी जे नाउन प्रोनाउन आलेलं आहे ना त्याप्रमाणे आपलं व्हर्ब असायला पाहिजे। म्हणजे ॲज वेल ॲजच्या आधी जर नाउन किंवा प्रोनाउन सिंग्युलर असेल तर व्हर्ब सिंग्युलर, आणि ॲज वेल ॲजच्या आधी जर का प्रोनाउन हे प्लुरल असेल तर आपलं व्हर्ब प्लुरल। म्हणजे इथं बघा बरं, ही हे थर्ड पर्सन सिंग्युलर आहे जे की सिंग्युलर आहे। मग इथं जर का सिंग्युलर असेल तर इथं वर नाही येणार, तर काय यायला पाहिजे, वाज हे व्हर्ब यायला पाहिजे। म्हणजे आपला एरर कशामध्ये होता, बी मध्ये। आणि बाकीच्या याच्यामध्ये तर एरर नाही आहे, फॉर देअर डिनर नो एररवाला प्रश्नच नाही आहेत। म्हणजे आपलं आन्सर कुठलं येणार आहे, ए मध्ये एरर नाही आहे। हा बी वाला जो पार्ट आहे ना हा आपला एररचा भाग होता। म्हणजे इथं काय येणार, त्या वरला रिप्लेस करणारा शब्द तुम्हाला वाज टाकावा लागेल। सी आणि डी जे आहे ना हे ग्रॅमॅटिकल बरोबर आहे। आपलं 2 नंबरचं बी वाला ऑप्शन जे आहे ना हे येणार, ठीक आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, आन्सर तुम्ही ट्रिक जे शिकता त्याच्यावरनं तुम्हाला सहज शक्य होते। जे नवीन विद्यार्थी असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि मित्रांमध्ये पण शेअर करून सांगा। सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल।